श्री गुरुचरित्र अध्याय 28 मराठी भावार्थ। पतिताने श्री गुरूंना पूर्वजन्मीचे वृत्त विचारले ते या अध्यायात श्री गुरूंनी सांगितले। तू चांडाळ जन्मास कसा आलास ते सांगतो। ब्राह्मण स्त्री व शूद्र पुरुष यांच्या व्याभिचारातून जो जन्माला येतो तो चांडाळ होय। चांडाळ ही 16वी जात आहे। ब्राह्मणाने दुष्ट आचरण केले, कुलदैवत सोडून इतर देवतांचे पूजन केले, सदा जीवांची हत्या, खोटी शपथ, कन्येची विक्री, शूद्रांच्या हातचे जेवण यांची संगत केली, शूद्र स्त्रीशी संबंध ठेवला, दासीशी संबंध ठेवला आणि अशा बऱ्याच कारणामुळे चांडाळ योनीत जन्म येतो असे श्री गुरु म्हणाले। श्री गुरु पतिताला म्हणाले, तू पूर्वी ब्राह्मण होतास, गुरु माता पिता यांना दूषणे दिलीस म्हणून तुला चांडाळाचा जन्म आला। आता तू जर संगमावर 1 महिना स्नान केलेस तर तुझा दोष जाईल व तुला पुन्हा ब्राह्मण जन्म मिळेल। पतित म्हणाला, स्वामी मी आपल्या दर्शनानेच पवित्र झालो, मी शरणागत आहे, आता मला मंत्राने शुद्ध करून ब्राह्मणात घ्या। तेव्हा गुरु म्हणाले, तुझा देह चांडाळाचा आहे, तेव्हा तुला लोक ब्राह्मण कसे म्हणतील? त्याला पुराणातील विविध कथा सांगून समजवण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या मनाला त्याचे सुख झाले नाही। सुखासुखी त्याला ज्ञान प्राप्त झाले होते, त्यामुळे तो आपल्या घरी जायला तयार होईना। तो स्वतःला विप्र समजू लागला। त्याची पत्नी व मुले त्याला न्यायला आली, पण त्यांना जवळ सुद्धा येऊ देईना। मला शिवू नकोस असे म्हणून पत्नीला मारायला धावून गेला। त्या पत्नीने श्री गुरूंच्या पायी वंदन करून आपला पती परत मिळावा अशी याचना केली। मी व माझी मुले यांच्यावर अवलंबून आहोत, तुम्ही याला समजावले नाही तर मी मुलासही इथेच जीव देईल असे ती म्हणाली। श्री गुरु पतिताला म्हणाले, तुझी बायको मुले तुझ्यावर शुद्ध झाली तर तुला दोष लागेल आणि तुला चांगली गती मिळणार नाही। या संसारात माणसाने सर्व इंद्रिये संतुष्ट करावी आणि मगच धर्माचे आचरण करावे, तरच संसार सागरातून तरता येईल। तेव्हा तो श्री गुरूंना म्हणाला, मला ज्ञान प्राप्त झाल्यावर परत मी जातीहीन कसा होऊ? तेव्हा श्री गुरूंनी मनात विचार केला, जर आपण एखाद्या लोभी माणसाच्या हातून याला स्नान घातले तर हा पुन्हा अज्ञानी होईल। तेव्हा त्याने शिष्यांना आज्ञा केली, एखाद्या लोभी माणसाला घेऊन या। त्या गावात एक ब्राह्मण वाण्याचा धंदा करीत होता, त्याला शिष्य घेऊन आले। श्री गुरु त्याला म्हणाले, तू पाणी घेऊन ये आणि या पतिताला स्नान घाल, तो संसारात परत आसक्त होईल। त्यांच्या सांगण्याप्रमाणे ब्राह्मणाने पाणी आणले व त्याच्या डोक्यावर ओतले, त्याचबरोबर अंगाला लावलेली विभूती निघून गेली व तो पुन्हा पूर्ववत अज्ञानी झाला। आपल्या श्रीचे व पुत्राचे मुख पाहताच त्यांच्या बरोबर निघून गेला। झाल्या प्रकारे त्याला सर्व विस्मरण झाले। लोकांनी त्याला सर्व वृत्तांत सांगितला, तेव्हा त्याला खूपच आश्चर्य वाटले। त्रिविक्रमाने श्री गुरूंना तो पतित पूर्ववत कसा झाला हे समजावून सांगण्यास सांगितले। श्री गुरु म्हणाले, त्याच्या अंगावर विभूती होती, ती धुतल्याबरोबर त्याचे ज्ञान निघून गेले। विभूतीचा महिमा असा आहे, महात्म्याच्या हातांच्या स्पर्शाने व विभूतीने प्रपंच हाच ब्रह्मस्वरूप होतो। भस्माचा महिमा अपार आहे। श्री स्वामी समर्थ। श्री गुरुचरित्र अध्याय 28। श्री गणेशाय नमः। नामधारक पुसे सिद्धासी, पुढील कथा सांगा आम्हासी। उल्हास माझ्या मानसी, गुरुचरित्र ऐकता गोड। सिद्ध मने नामधारका, कथासे अवलौकिका। एकता जाती सर्व दोषा, ज्ञान ज्योती प्रकाशती। श्री गुरु म्हणती पतितासी, आपुले पूर्व जन्म पुससी। सांगेन एक विस्तारसी, चांडाल जन्म होणार गती। पाप पुण्याची गती, आपुले आर्जव भोगिती। कर्म विपाकी असे ख्याती, जन्मोजन्मी नीच याती। ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, त्याची पासूनी चांडाळ वर्ण। उपजले असते यातीहीन, नीच श्रेष्ठ कर्मानुसरी। व्याभिचार हे मूळ उत्पत्तीचे लक्षण, नाना दोष आचरण त्यानेही न जाती पावती। ब्राह्मण अथवा चतुर्य वर्ण, त्या दोषाचा विचार सांगेन सविस्तर। ब्राह्मण करिता नाचार, पावे तो हीन योगीसी। गुरु अथवा माता पिता, सोडून जाय आपण परता। चांडाल योनी होय निश्चिता, पुढ श्रेय सोडीला।
कुळ देवता सोडूनी अनेक देवता पूजा करूनी तोही होय चांडाळूनी सदा अनुद्र हो बोले नर न करी सेवा माता पिता त्यासी प्रतिपालन करिता चांडाळ होनी तत्वता सप्त जन्म कृमी होय पहिली एक श्रेयसता दुसरी करुणी तिची त्यजिता होय जन्म त्यासी पतिता आणिक एक सांगेल नवल स्वामी श्रीशी गुरु श्रीशी शत्रु मित्र विश्वास श्रीशी जो करी व्याभिचारासी तोही जन्म पतिता घरी त्रिसंध्या काळ समय देखा विप्र भोजन करी अविवेका भाक देऊनी फिरेनिका तोही जन्मे चांडाळ विश्वदेव काल अतिथीसी जो बोले दुष्ट तरीसी अन्न निधी तयासी कुकुट होनी उपजे मृत्यू दिवसी न करी श्राद्ध केले पुण्य सांगे प्रसिद्ध वाटे करावयासी करी भेद चांडाल योनी जन्म पावे नाडी भेद नीनता करी नैवेद्यकी जाणूनी औषध दे आणखी तूही होय महापातकी चांडाळ जन्मी संभवे जारण मारण मोहनादी मंत्र जपती कुबुद्धी जन्म होय चांडाळ त्रिशुद्धी वेद मार्ग त्यजित विप्रे ब्रह्म क्षत्रिय वैश्य शूद्र आपुले कर्म त्यजुनी मूढ मंद आनिक मार्ग आचरे सदा तोही चांडाळ योनी होय विधवा स्त्रियांचा संग करी शिवा देऊनी अतिथी जेवती घरी श्राद्ध दिवसी पिंड न करी चांडाळ योनी जन्म पावे भजे आपण एक देवता दुसरे देव निंदा करिता तो होय अपस्मारी तत्वता दारिद्र्य रूप पीडितसे लोकांची वर्म कर्मे आपण सदा करी उच्चारण तो हृदय रोगी होय जान महाकष्ट भोगितसे गर्भपात करी स्त्रियांशी वांज होऊनी उपजे परियसी पुत्र झाली आमरती बरवसी गर्भपात करू नये सर्प जाती मारी नर सर्प योनी होय निर्धार ऐसे दोष अशतील पार आता तस्कर प्रकरण सांगेन परद्रव्य अपहारी देखा परदत्तापहार विशेषा परद्वेषी नरेका अपुत्री होनी उपजे देवद्रव अपहारी देखा देव कार्य नाशी जोका पांडुरंगे होय निका फळ चोरी होय विद्रूप श्री गुरु म्हणती पतितासी दोष करती जन्म होयसी आता सांगेन निका व्याभिचार प्रकरणीसी शांती पर्वी बोललेसा परश्रिय लिंगण केलिया देखा शतजन्म श्वान होय एका पुढे मागुती सर्पजन्म निका भोगी दुःख अवधारी परश्रीचे मुख न करावे अवलोक जरी पाहिलं कुबुद्धिक चक्षुरोगी होई उपजे ऐसे तया पतितासी श्री गुरु आपण निरूपिती एकत होता त्रिविक्रम भारती प्रश्न केला श्री गुरुशी स्वामी निरूपिले धर्म सकड एकता झाले मन निर्मळ जरी गळते एक वेळ पाप जाय कवणे परी श्री गुरु म्हणती त्रिविक्रमासी प्रायचित्त असे पापासी पश्चाताप होय जासी त्यासी पाप नाही देखा पाप जरी असेल थोर केले अंतकरणी असेल कोचले त्यासी प्रायचित्त असे भले कर्म विपाकी बोलले असे प्रायचित्ताचे विधान सांगेन एक स्थिर म्हणे ऋषींचे असे वचन प्रकार असे ऐका तुम्ही अज्ञानकृत पापासी पश्चातापे शुद्ध पर्यसी गुरुसेवा तत्परसी केलिया गुरु निवारिला नेनता पाप केलियासी प्रायचित्त पर्यसी प्राणायामा द्विशतेशी पुण्यतीर्थी 10 स्नान श्री पुरुष दोघात एक पाप पुण्य करीत दोघा समगडे हे निश्चित दोघे आचरावे प्रायचित्त आणखी असे एक प्रकार त्याने होय पाप दूर गायत्री जप 10 सहस्र पिप्रा 12 भोजन द्यावे तिला हवन 1 सहस्र करावे वेद मंत्रे याचे नाव गायत्री कुच्छ श्री गुरु सांगते त्रिविक्रमा प्राजापत्य कृच्छ देखा असे विधी अतिविशेषा भोजन करावे एक भुक्तिका अथवा यथाचित भिक्षा उपवास करावे 3 दिवस स्मरण करावे श्री गुरु चरणास येणे जाती सौम्य दोष जे आपणासी सामान्य 3 दिवस धृत घेऊनी क्षीर घ्यावे 3 दिवस वायू भक्षुनी पुन्हा शरीर 21 दिवस
एखादा असेल शक्त त्यासे असे हे व्रत, तिळगुळ लाह्या पीठ उपवास करावे. आणिक एक असे प्रकार करावा चंद्रयानाचार, उकुटांप्रमाणे आहार ग्रास घ्यावे वर्धमानी. आपले पाप एकवटून उच्चारावे सभास्थानी, पश्चातापे जळूनी जाय पाप अवधारा. आता सांगिन तीर्थकृच्छ यात्रा करिता पवित्र, वाराणसी श्वेत पर्वत स्थान मात्रे पाप जाती. वरकड तीर्था गेलियासी गायत्री जप सहस्रेशी, पाप जाय त्वरितेसी अगस्त वचन बोलिले असे. समुद्र सेतु बंधनेसी स्नान केलिया परियसी, भ्रूण हत्या पापनाशी कृतज्ञाती पातके. विधिपूर्वक सुचीसी जपा कोटी गायत्रीसी, ब्रह्महत्या पापनाशी एक त्रिविक्रमा एक चित्ते. पवमान सुक्त चत्वारी पठन करिता ब्रह्महत्या धुरी, इंद्रमित्र अवधारी एक महिना जपावे. पंचमास 6 मास मिताहार करुणी पुरुषे, पुरुष सुक्ते पापनाशे पंचमा दोष जातील. त्रिपद नाम गायत्रीसी जपते जे जन भक्तीसी, अघमर्षण त्रियावृत्तीसी सप्तजन पाप जाये. आणखी असे विधान देख अज्ञान कृत दोषाधिका, अनुतप्त होनी विषेखा पंचगव्य प्राशन करावे. गोमूत्र गोमय शिर दप्तीघृत कुसागर, घ्यावे असे विधिसार प्रथम दिवसी उपवास. नीलवर्णीचे गोमूत्र कृष्णवर्णी गोमय पवित्र, ताम्र गायीचे क्षीर शुभ्र, श्वेतधेनुचे दधिजा घ्यावे. कपिला गायीचे तूप बरवे, ऐसे पंचगव्य घ्यावे. एकेकाचे भार स्वभावे सांगेन एक विधान. गोमूत्र घ्यावे पावशेर, अंगुष्टार्ध गोमय पवित्र, क्षीर पावने 2 क्षीर, तधी 3 पावशेर घ्यावे. घृत घ्यावे पावशेर, तितुकेच मळवावे कुशसार. घेता मंत्र निर्धार विस्तारुने सांगेन. कुशासहित 6 रसांस, एकेकासी मंत्र पृथक असे. प्रथम मंत्र इरावती ऐसे, इंद्र विष्णू दुसरा देख. मानस्तोके मंत्र तिसरा, चौथा प्रजापती मंत्र. पंचमा गायत्री उच्चारा, 6वा ध्यातुते प्रणव पूर्वक. ऐसे मंत्रुने पंचगव्य घ्यावे, अनुतप्त होऊनिक भावे. अस्थिगत चर्मगत पूर्व, पापनासती अवधारा. गाय न मिळे तुके जिन्नसी, कपिला गाय मुख्य परियसी. जाती दोष दर्शन मात्रेसी, कपिला गायी उत्तम. पातक घडे जासी, प्रायचित्त असे त्यासी. सद्गुरु दर्शन संतोषी, अनुगृहे पुनितम. एखादा वेदशास्त्रज्ञ स्वधर्माचार अभिज्ञ, त्याच्या अनुग्रहे पापज्ञ पुनित होय अवधारा. ऐसे श्री गुरु त्रिविक्रमासी, प्रायचित्त सांगती विस्तारसी. समस्त विप्र संतोषी, ज्ञान प्रकाश होऊनिया. श्री गुरु म्हणती पतितासी, पूर्वी तो विप्र होतासी. श्री गुरु माता पिता दुससे, या सव चांडाळ जन्मलासी. आता सांगू तुझा अधिक, स्थान संगमी मास एक. केलिया जाईल तुझा दोष, पुनरपि विप्र जन्म पावसी. पतित म्हणे स्वामीसी, तुझे दर्शन झाले मजसी. कावळा जाय मानस सरोवरासी, राजहंस केवी होय. ऐसे तुझे दर्शन मात्रे, आपण जाहलो पवित्र. तारावे आता माते, शरणागत रक्षका. तुझे दर्शन सुधारसी, आपण झालो ज्ञानरासी. अभिमंत्रुणी आता मजसे, विप्रामध्ये मिळवावे. एकोणी तयाचे वचन, श्री गुरु ती बोलती हासून. तुझा देह जातीहीन, केवी विप्र म्हणती तुझ. पतिताचे सुधारसी, वर्धता तुझे रक्तमासासी. ब्राह्मण म्हणती तू ते कैसी, सकळ निंदा करितातील. पूर्वी ऐसे विश्वामित्रे, क्षत्रिय वंशी गादीपुत्र. तपोबळे करुणी अपवित्र, विप्र म्हणती आपणाते. ब्राह्मण यासे शतवर्षे, तप केले महाक्लेशे. तेने बडे म्हणवितसे, ब्रह्म ऋषी म्हणून. इंद्रादी सुरवरासी, विनविता होय पर्यसी. आपणा ते ब्रह्म ऋषी म्हणून बोला म्हणतसे. देव ऋषी म्हणती तयासी, आम्हा गुरु वासिष्ठ ऋषी. तो का म्हणेल ब्रह्म ऋषी, आपण समस्त अंगीकारू.
ऐसे तया वासिष्ठासी विनवी विश्वामित्र ऋषी ब्राह्मणा म्हणा आपणासी केले तप बहुकाळ ऋषी म्हणे विश्वामित्रा क्षत्रिय तपास पात्र देह टाकणे अपवित्र मग विप्र कुळी केले तप बहुकाळ ऋषी म्हणे विश्वामित्रा क्षत्रिय तपास पात्र देह टाकणे अपवित्र मग विप्र कुळी जन्म होसी काही केल्या म्हणे विप्र कोपला मुनी विश्वामित्र वासिष्ठाचे शतपुत्र मरिता झाला तया वेळी ब्रह्मज्ञानी वासिष्ठ ऋषी काही केल्या न होती तामसी अथवा न म्हणे ब्रह्म ऋषी तया विश्वामित्रा ते वर्ततायसे एके दिवशी विश्वामित्र कोपेसी हाती घेऊन या पर्वतासी घालू आला वासिष्ठावरी विचार करी मागुती म्हणी जरी वदिन वासिष्ठ मुनी आपणा ते म्हणती कोणी ब्रह्म ऋषी म्हणून इंद्रादी देव समस्त ऋषी म्हणती वासिष्ठ वाक्य सरसी आपण म्हणू ब्रह्म ऋषी अन्यथा नाही म्हणून या ऐसा वासिष्ठ मुनिवर मारिता म्या दोष फार म्हणून टाके गिरी शिखर भूमीवर परियसा अनुतप्त झाले अंतकरण वासिष्ठ ऋषी ओळखून ब्रह्म ऋषी म्हणून पाचारिले तयवेळी संतोषिनी विश्वामित्रा म्हणे ऋषी बोले सत्य माझ्या घरी तुम्ही आता अन्न घ्यावे स्वामी या ऋषी वचन ऐकूनी बोलतसे वासिष्ठ मुनी तुझ्या घरी सूर्य किरणी पाक करणे अन्न आपण विश्वामित्र अंगीकारले सूर्य पाके अन्न केले सहस्र किरणे तापिता वेळ देह सर्व भस्म झाला विश्वामित्र महामुनी अति समर्थ अनुष्ठानी पूर्वील देह जाळोनी नूतन देह धारिता झाला मग म्हणती सकळ मुनी विश्वामित्र ब्रह्मज्ञानी ब्रह्म ऋषी म्हणून झाला त्रिभुवनी प्रख्यात या कारणे तुझा देह विसर्जावा जन्मइह अनुतप्त झाला तुझा भाव होईल जन्म ब्राह्मण कुडी तैसे तया पतितासी लादले ज्ञान निधान राशी नवचे आपुले मंदिरासी विप्र आपणा म्हणवितसे इतुके होता अवसरे आली त्याची पुत्र नारी मनती लागले अपस्मारी म्हणून आलो धावत जवडी येता श्रेयशी स्पर्शो नको म्हणतेसी कोपे करुणी मारवयासी जात असे तो पतित दुःख करी त्याची भार्या जाऊनी नमी श्री गुरुपाया पती माते सोडूनिया जातो एका स्वामिया कन्या पुत्र मज बहुत कोणत्या ते प्रतिपाडित आम्हा ते जोनी केवी जात सांगा स्वामी तयासी जरी न सांगाल स्वामी तयासी तेजीन प्राण पुत्र सरसी एरवी आमुते कोण पोशी अनाथ आपण स्वामिया एकोणी तिचे वचन श्री गुरु बोलती हसून तया नराते बोलावून सांगितले परियसा श्री गुरु म्हणती पतितासी तू जावे आपल्या घरासी पुत्र कलत्र शोभता तोषी तू ते गती नोहे जाण या संसारी जन्मुनिया संतुष्ट व्हावे सकळ इंद्रिया मग पावे धर्म कार्या तरीच तरी भरवनिया या कारणे पूर्वीच जाना न करावी आपण अंगना करुणी त्याजिता होय पतना महादोष बोली जे सूर्यभूमी साक्षीसी तू आवरिले श्रेयसी तीच त्यजिता महादोषी तुझ गती नवे जाण श्री गुरु वचने कोण पिनवितसे कर जोडून केवी होऊ जातीहीन ज्ञान होऊनी मागुनी श्री गुरु मनी विचारिती त्याचे अंगी असे विभूती प्रक्षाळाभे लुप्ता हाती मग ज्ञान होय त्यासी ऐसे मनी विचारुनी सांगती शिष्या ते बोलावुनी एखादा लुप्त पाचारुनी आना आता करीसी तया ग्रामी द्विज एक करी उदिमवानिक त्यासी प्राचारिती एक तया पतिता सनिध श्री गुरु म्हणती तयासी उदक घेऊन हस्तीसी स्तपन करी गा पतितासी होया आसक्त संसारी श्री गुरु निरूपे ब्राह्मण घेऊन आला उदकापण पतितावरी घालिता क्षण गेली विभूती धुनिया विभूती धुता पतितांचे झाले अज्ञान म्हणत्याचे मुख पाहता श्रीपुत्रांचे धावत गेला तया जवळी
आलिंगुणी पुत्रासी भ्रांती झाली म्हणे त्यासी कालो या स्थळासी तुम्ही येणे कोणा काज ऐसा मनी विस्मय करीत आपल्या घरा गेला पतित सांगती लोक वृत्तांत विस्मय करीत या वेळी इतके होता कौतुक पाहत होते नगर लोक आश्चर्य करती सकडिक म्हणती अभिनव काय झाले त्रिविक्रम महामुनी जो का होता गुरु सनिध्यानी पुसतसे विनोनी एका श्रोते एक चित्ती त्रिविक्रम म्हणे श्री गुरुसी होत अनुमान मानसी निरोप द्यावा कृपेसी विनंती एक अवधारी महापतित यातीहीन त्या ते स्वामी दिदले ज्ञान अंगधुता तक्षण गेले ज्ञान केवी त्यांचे विस्तारुणी अम्मासी निरोपावे कृपेसी मनुनी लागला चरणासी भाव भक्ती करुणिया ऐसे पुसे त्रिविक्रमयती श्री गुरु तयासी निरोप देती त्याच्या अंगीची विभूती धुता गेले ज्ञान एका पुढील कथा पावन सांगे सिद्ध विस्तारुण महाराष्ट्र भाषेवरून सांगे सरस्वती गुरुदास इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पत्वरे श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे कर्म विपाक कथन नाम षष्ठो विशोऽध्याय श्री गुरुदत्तात्रेय परमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त।